निवृत्तीवेतनधारक कर्मचारी तसेच कुटुंब निवृत्तीवेतन योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांसाठी शासनाने महाउपलब्धी ॲप हे लॉन्च केलं आहे. आणि हे ॲप कसं वापरायचं, ॲपमध्ये युजरनेम कोणता टाकायचा, पासवर्ड माहीत नसेल तर आपण कोणता पासवर्ड यूज करायचा, याविषयीची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर ॲपच्या माध्यमातून कोणत्या आपल्याला सुविधा मिळणार आहेत, कशा आपण त्या यूज करायच्या, याविषयी देखील सविस्तर माहिती समजून घेणार आहोत. आपण जर सेवानिवृत्त कर्मचारी असाल किंवा कुटुंब निवृत्ती वेतन योजनेचा लाभ घेणार असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, आपण यामध्ये सविस्तर माहिती दिली असल्यामुळे व्हिडिओ थोडासा लॉंग होणार आहे. तरी देखील आपण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर आपल्याला महाउपलब्धी ॲपविषयी कोणतीही शंका किंवा कोणताही प्रश्न आपला शिल्लक असणार नाही. चला तर मग जास्त वेळ वाया न घालता आपण थेट मुद्द्याकडे जाऊ. त्या अगोदर यापूर्वी देखील आपल्या अपडेट कट्टा चॅनलवरती एक महाउपलब्धी ॲपचा व्हिडिओ आहे, ज्यामध्ये आता कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही या संदर्भात एक व्हिडिओ आपण अपलोड केला आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी तो व्हिडिओ नक्की बघा, कारण त्या व्हिडिओमध्ये आपण या महाउपलब्धी ॲपमधून कर्मचाऱ्यांना जे निवृत्ती वेतनधारक जे लाभार्थी आहेत त्यांना कोणत्या सुविधा दिल्या जाणार आहेत आणि कशा प्रकारे त्या असणार आहेत, याविषयीची माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतली आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांनी आवर्जून तो व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग आता जास्त वेळ वाया न घालता आपण महाउपलब्धी ॲप हे कसे वापरायचे त्याविषयी माहिती समजून घेऊ. त्यापूर्वी थोडेसे काही प्रश्न होते, ज्यामध्ये महाउपलब्धी मोबाईल ॲप म्हणजे काय, तर हे जे आहे ते लेखा व कोशागार संचालनालयामार्फत विकसित केले असून हे एक मोबाईल ॲप आहे. आणि हे मोबाईल ॲप कुठे भेटणार आहे, तर आपल्या मोबाईलचं प्ले स्टोअर ओपन करा. प्ले स्टोअर ओपन केल्यानंतर महाउपलब्धी पेन्शनर्स ॲप असं सर्च करा, तुम्हाला ते ॲप भेटून जाईल. किंवा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील या ॲपची लिंक दिलेली आहे, तेथून तुम्ही ते ॲप डाउनलोड करा. आता हे ॲप वापरण्यासाठी आपल्याला युजरनेम असणं गरजेचं आहे. त्यासाठी PPO क्रमांक किंवा आपला नोंदणीकृत जो मोबाईल नंबर आहे तो असणे आवश्यक आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की तुमचा मोबाईल नंबर जर संबंधित जे पेन्शनर्स पोर्टल आहे त्याला जर नोंदणीकृत असेल तर तुम्हाला डायरेक्टली तुमचा मोबाईल नंबर टाकून OTP सेंड करून देखील त्या ॲपमध्ये लॉग इन करता येईल. आता ज्यांना त्यांचा मोबाईल नंबर तिथे रजिस्टर नाही किंवा मोबाईल नंबर टाकून देखील लॉग इन करता येत नाही, त्यांच्यासाठी आपण आता दुसरा एक पर्याय सांगणार आहोत. चला तर मग त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ. त्यापूर्वी काही प्रश्न आहेत ते देखील बघू हवे, ज्यामध्ये pension.महाकोश या पोर्टलवरती जायचे आहे. त्यानंतर तेथे आता हे संपूर्ण जी प्रक्रिया आहे ही तुम्ही स्क्रीनवर जो प्रश्न आहेत, प्रश्नावली आहेत, आता ही सगळी आपण समजून घेऊ. आणि ती समजून घेत असताना मी डायरेक्ट तुम्हाला जे दाखवतो आहे मोबाईलद्वारे असेल किंवा तुम्ही लॅपटॉप, तुमचा PC, कम्प्युटर यावरून देखील त्या वेबसाईटवरती जाऊ शकता. आणि तेथे तुमचा जो आहे तो युजर नेम असेल किंवा PPO नंबर तुम्ही तुमचा जाणून घेऊ शकता आणि पासवर्ड देखील जाणून घेऊ शकता. चला आता हे कशा प्रकारे जाणून घ्यायचे ते समजून घेऊ. त्यापूर्वी यामध्ये कोणकोणत्या सुविधा आहेत ते थोडक्यात अगदी सांगतो, ज्यामध्ये तुमचं इन्कम सर्टिफिकेट असेल, त्यानंतर पेन्शन पेमेंट हिस्ट्री असेल किंवा इतर सर्व सुविधा आहेत. आता ते आपण डायरेक्टली कशा बघायच्या, कसा यूज करायचं त्याचीच माहिती घेणार आहोत. चला, त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या कोणत्याही एक क्रोम ब्राउझर ओपन करा. मी तर क्रोम ब्राउझर ओपन करतो आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलचं कोणतंही एक ब्राउझर ओपन करा आणि ज्यामध्ये pensioners.महाकोश ही जी वेबसाईट आहे ती सर्च करा. या वेबसाईटची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तेथून तुम्ही या वेबसाईटवरती येऊ शकता. चला, आता मोबाईलवरून तुम्ही जर ओपन करत असाल तर मोबाईलची साईट डेस्कटॉप साईट करा, त्यानंतरच ही साईट तुम्हाला ओपन होईल. चला, आता pension.महाकोश असं तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला मोबाईलमध्ये जर ओपन करत असाल तर मी दाखवतो आहे त्याप्रमाणे डेस्कटॉप साईट करून घ्या. आता डेस्कटॉप साईट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला आहे. आता यामध्ये युजर नेम काय टाकायचा हा एक तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि पासवर्ड काय टाकायचा. तर एक गोष्ट लक्षात घ्या,
तुमच्याकडे ऑलरेडीच तुमची जर माहिती असेल किंवा तुमचा जर डेटा, तुमचा मोबाईल नंबर जर ऑलरेडी रजिस्टर असेल पेन्शन पोर्टलला, तर तुम्हाला काहीच नाही, फॉरगेट पासवर्डवरती क्लिक करा, तुमचा मोबाईल नंबर एंटर करा आणि तिथून तुम्ही तुमची माहिती येथे घेऊ शकता किंवा त्याला OTP जाईल. OTP टाकल्यानंतर तुम्ही तुमचा पासवर्ड फॉरगेट करून रिसेट करू शकता. चला, त्यानंतर दुसरा एक यामध्ये पर्याय आहे, ज्यामध्ये आपण हे पोर्टलवरती अगोदर लॉग इन करू. त्यानंतर तुम्हाला महाउपलब्धी ॲपविषयीच्या लॉग इन देखील माहिती आपण घेणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला जर दुसऱ्या काही सेवांचा लाभ घ्यायचा असेल तर pension.mahakosh या पोर्टलवरती लॉग इन करावे लागते. आता ते कसे लॉग इन करायचे किंवा डेमो म्हणून मी तुम्हाला एक हे दाखवत आहे. लॉग इन करून तुम्ही तुमचा वैयक्तिक माहिती मी दाखवतो त्याप्रमाणे टाकून भरून लॉग इन करू शकता. आता ह्या संपूर्ण ज्या PDF आहेत त्या तुम्हाला याच्यावरती देखील मिळेल. महाउपलब्धी ॲप जर तुम्ही इन्स्टॉल केलं तर इन्स्टॉल केल्यानंतर तेथे दोन लिंक आहेत खाली, त्याद्वारे देखील तुम्ही ह्या PDF डाउनलोड करून अधिकची माहिती त्या संदर्भात घेऊ शकता. चला, आता यानंतर आहे थोडंसं खाली आल्यानंतर आपल्याला येथे संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि तीच कशा प्रकारे आपण यूज करायचं आहे ते दाखवतो. यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, येथे तुम्हाला दाखवले आहे की युजर नेम एक डेमो म्हणून मी पेन्शनर्स हा निवडला आणि पासवर्ड जो आहे तर IFMS 123 जो की मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवत आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमचा युजर नेम आणि पासवर्ड टाकून घेऊ शकता. मी एक डेमो म्हणून जो दाखवला आहे पेन्शनर्स आणि IFMS 123 हा पासवर्ड टाकून लॉग इन करत आहे. तुम्ही तुमचा युजर नेम पासवर्ड असेल तर टाका, नाही तर मोबाईल नंबरच्या माध्यमातून तुम्ही फॉरगेट करून ती माहिती ओपन करू शकता. चला, आता मी तुम्हाला ऑनलाईन पोर्टलवरती दाखवतो आहे लॉग इन केल्यानंतर कशा प्रकारची माहिती आहे. येथे तुम्ही बघू शकता. आता लॉग इन मी केलं आहे, जिथे मी तुम्हाला इथे पासवर्ड टाकला आहे जो सांगतो. इथे युजर नेममध्ये पेन्शनर्स टाकला आहे, भरल्यानंतर सबमिट केलं आहे. सबमिट केल्यानंतर मी आता लॉग इन झालो आहे, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे मी आता या पोर्टलवरती लॉग इन झालो आहे. तुम्ही देखील तुमची माहिती भरून लॉग इन व्हा. आता लॉग इन झाल्यानंतर वर्क लिस्टमध्ये आल्यानंतर तुम्ही नो युअर PPO नंबर डिटेल्स यावरती क्लिक करून तुमचा बँक डिटेल्स जो आहे तो देऊन देखील PPO नंबर जाणून घेऊ शकता. येथे थोडासा वेळ लागत आहे कारण पोर्टल लोडिंग झाल्यानंतर आपण आता इथे डॅशबोर्ड असा ओपन झाला आहे. आता यामध्ये तुम्ही बघू शकता प्लीज इंटर पेन्शनर्स बँक अकाउंट नंबर. तुम्ही तुमचा बँक अकाउंट नंबर येथे टाईप करा आणि सर्च करा. इथून देखील तुम्हाला तुमचा PPO नंबर मिळून जाईल. त्यानंतर आहे क्रिएट पेन्शनर्स युजर. तर हे देखील एक ऑप्शन आहे ज्या माध्यमातून तुम्ही तुमचं कोषागार कार्यालय निवडा, बँकेचे नाव निवडा, PPO क्रमांक टाका आणि हे संपूर्ण माहिती भरल्यानंतर तुमचा बँक डिटेल्स देखील येथे भरायचं आहे आणि क्रिएट युजरवर क्लिक करायचं आहे. ज्यावेळी तुम्ही तुमची पूर्ण माहिती भरून येथे क्लिक करता क्रिएट युजरवरती, त्यावेळेस आपला नवीन युजर नेम आणि पासवर्ड स्क्रीनवर कळेल आणि आपल्या मोबाईल नंबरवरती एक SMS मिळेल आणि हा युजर नेम आणि पासवर्ड जाणीवपूर्वक वापरा, कारण हे गोपनीय माहिती आहे, कोणाला शेअर करू नका. अशा प्रकारची नोटीस देखील तुम्हाला दिलेली आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस तुम्ही क्रिएट युजरवरती क्लिक करता आणि ही माहिती घेता, त्यानंतर तुम्ही सरळ आपल्या जे ॲप आहे महाउपलब्धी ते ॲप ओपन करा. ॲप ओपन केल्यानंतर येथे तुम्हाला मी माहिती जी दाखवतो आहे तेथे PPO नंबर आणि पासवर्ड तुमचा भरू शकता किंवा तुमचा सरळ मोबाईल नंबरनं देखील OTP थ्रू तुम्ही लॉग इन करू शकता. आता लॉग इन झाल्यानंतर यामध्ये कशा प्रकारच्या सुविधा आहेत, कोणकोणत्या सुविधा आपल्याला मिळणार आहेत ते देखील बघणार आहोत. त्यापूर्वी थोडंसं वर्क लिस्ट जे आहे यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये देखील आपल्याला काही सेवा उपलब्ध आहेत, ज्यामध्ये तुम्ही जर तुमची वैयक्तिक इन्फॉर्मेशन भरून येथे लॉग इन केलं तर तुम्हाला या सुविधा येथे मिळतात, ज्यामध्ये डाउनलोड फॉर्म 16 नंबरचा आहे, पेन्शनर्स रिटायरमेंट फॉर्म आहे, त्यानंतर अदर देखील माहिती यामध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये पेन्शन GR देखील आहे. आता मी त्याविषयी माहिती करतो कारण डेमो म्हणून मी हे ओपन केलेलं आहे. तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती बघू शकता, कोणाचीही गोपनीय माहिती आपण यावरती शेअर करणार नाही. चला, यामध्ये बघितल्यानंतर आता पेन्शन संदर्भात काय GR आहे तर आपण 2026 पेन्शन संदर्भात काय GR झालेले आहेत तर ते बघू शकता. अशा प्रकारची GRची माहिती आहे, ज्याची तुम्ही प्रिंट देखील घेऊ शकता.
प्रिंट घ्यायला गेल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये ती डाउनलोड होईल आणि PDF ओपन होईल आणि ती माहिती तुम्ही बघू शकता. अशा प्रकारचं एकदम सोपं ही माहिती आहे. आता या संबंधित आपल्याला जर काही अडचण आली तर कमेंट नक्की करा. आता चला महाउपलब्धी ॲपविषयीच आपण जाणून घेऊ, ज्यामध्ये कोणकोणते टॅब आहेत यामध्ये तुम्हाला दाखवतो. थोडंसं खाली स्क्रॉल करा. आता ही जी PDF आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे, तेथून देखील तुम्ही ही माहिती घेऊ शकता. आता स्क्रीनवर तुम्ही जे बघत आहात ते महाउपलब्धी ॲपचा लोगो आहे आणि महाउपलब्धी ॲप आहे. हे इन्स्टॉल करा, लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्ही बघू शकता ही संपूर्ण अशा प्रकारचं पेज आहे. यामध्ये PPO नंबर वगैरे टाकून तुम्ही लॉग इन झालात तर तुमच्यासमोर अकाउंट डिटेल्स अशा प्रकारची ओपन होईल, ज्यामध्ये पेन्शनर्स नेम आहे, PPO नंबर आहे आणि ट्रेझरी आहे. आता यामध्ये पेन्शनर्स पेमेंट हिस्ट्री देखील तुम्ही बघू शकता. त्यानंतर इन्कम सर्टिफिकेटवरती क्लिक केल्यानंतर ते सर्टिफिकेट देखील तुम्हाला दिसेल. EPPO लायब्ररी आहे. त्यानंतर फॉर्म 16 जो आहे तो देखील आहे. पेन्शन संदर्भात GR आहे. न्यू काही अनाउन्समेंट वगैरे जर झाली तर ती देखील यामध्ये आहे. अशा प्रकारची माहिती तुम्हाला दिसेल. त्यानंतर खाली तुम्ही ज्यावेळेस बघता पेन्शनर्स पेमेंट हिस्ट्री, तर त्यामध्ये कशा प्रकारचा डॅशबोर्ड असणार आहे तुम्ही बघत आहात. यामध्ये संपूर्ण तुमचं बेसिक आहे, DA रेट आहे, त्यानंतर संपूर्ण इन डिटेल्स माहिती तुम्ही तुमची येथे बघू शकता. त्यानंतर खाली थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर इन्कम सर्टिफिकेट आहे. इन्कम सर्टिफिकेट तुम्ही बघू शकता. यामध्ये संपूर्ण इन्कम सर्टिफिकेट आपल्याला PDF स्वरूपात डाउनलोड करून मिळेल, जे की तुम्ही वापरू शकता आणि त्यासाठी आता तुम्हाला कोणत्याही कार्यालयात चक्रा मारण्याची आवश्यकता नाही. त्यानंतर आहे PPO लायब्ररी आहे, ज्यामध्ये संपूर्ण माहिती आपल्याला येथे मिळून जाईल. PPO जो पूर्ण फॉर्म आहे तो देखील आहे. त्यानंतर खाली स्क्रॉल केल्यानंतर तुम्ही बघू शकता फॉर्म नंबर 16 जो आहे तो देखील आहे. TDS वगैरे जे सगळ्याच इन्फॉर्मेशन यामध्ये असते आणि यासाठी आपल्याला यापूर्वी वेळोवेळी कार्यालयात चक्रा मारण्याची गरज होती, कार्यालयात जावं लागत होतं. ते देखील आता कर्मचारी असतील जे निवृत्तीवेतनधारक त्यांच्यासाठी देखील एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय हा शासनाने घेतला आहे, किंवा कुटुंब निवृत्तीवेतनधारक लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी देखील ही अत्यंत माहिती उपयुक्त आहे आणि महत्त्वाचं पाऊल हे शासनाने या माध्यमातून घेतलं आहे. त्यानंतर एक खाली टॅब आहे पेन्शन GR, म्हणजे शासन जे निवृत्तीवेतनधारकांसाठी जे वेगवेगळे GR घेत असतं त्याची देखील सविस्तर माहिती यामध्ये उपलब्ध आहे. ते GR देखील तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे आता हे ॲप वापरत असताना तुम्हाला जर काही अडचण आली तर कमेंटमध्ये नक्की सुचवा. आणि तुम्ही जर पेन्शनर असाल, सेवानिवृत्त कर्मचारी असाल, तर अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती घेऊन येत असतो. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. माहिती आवडली तर आपल्या सहकारी मित्रांपर्यंत नक्की पोहोचवा, लाईक करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत आहात किंवा तुमचे काही प्रश्न आहेत ते कमेंट करा. आणि हो, तुमचा जिल्हा मात्र नक्की कमेंट करा. चला थांबतो. धन्यवाद.